नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. मित्र हो, मी हरीश मुन्ने आपल्यासाठी पुस्तक जत्रा या आपल्या कार्यक्रमात एक नवीन पुस्तक घेऊन आलो आहे. पुस्तकाचं नाव आहे लाँग वॉक. खूप छोटंसं पुस्तक आहे, पण अतिशय महत्त्वाचं आणि बोलकं पुस्तक आहे. हे स्लावोमिर रॉबिस यांच्या अनुभवावर लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. त्यांचे अनुभव शब्दांकित केले आहेत रोनाल्ड डाउनिंग यांनी इंग्रजीमध्ये, आणि त्याचं मराठी रूपांतर आपल्याकडे श्रीकांत लागू यांनी केलेलं आहे. स्लावोमिर रॉबिस हे पोलंड देशात लेफ्टनंट या पदावर असणारे एक सैनिक अधिकारी. सोव्हिएट रशियाच्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांना 25 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फर्मावली. आपल्याला माहिती आहे, जर्मनीमध्ये छळछावण्या होत्या. जुहू लोकांवर सूड उगवण्यासाठी जे काही अनैतिक मार्ग अवलंबता येतील तसे ते सर्व मार्ग तिथे अवलंबले गेले. तोच प्रकार सोव्हिएट रशियामध्येही होता. बोल्शेविक क्रांती घडवून आणणाऱ्या लोकांच्या विरुद्ध लोक कारस्थान करत आहेत अशा प्रकारची वल्गना करणारे बोल्शेविक, मग ते कोणीही असोत, साध्या नुसत्या संशयावरून त्यांना पकडायचं आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं किंवा त्यांना शिक्षा द्यायची, त्यांचं आयुष्य संपवायचं. हे काम ते त्यांच्या छळछावण्यांमध्ये सोव्हिएट रशियात करत असत. तशीच ही एक छळछावणी आहे आर्क्टिक सागराच्या एरियामध्ये, आर्क्टिक सर्कल एरियामध्ये, जी अतिशय थंड प्रदेशात असणारी ही छावणी, जिथे किमान 5-6 हजार कैदी वेगवेगळ्या देशातून आणलेले काही रशियनसुद्धा होते. काही रशियामध्ये काम करणारे लोक कामगार होते, तर काही अधिकारीसुद्धा होते. अशाच लोकांपैकी एकूण आपल्या मताशी जुळते मिळते असे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे लोक, किमान 6 लोक स्लावोमिर रॉबिस यांच्यासोबत त्या छळछावणीतून कसा पळ काढतात त्या संदर्भातलं हे पुस्तक आहे. स्लावोमिर रॉबिस यांना जी युक्ती सुचते की आपण इथून पळून जावं, त्याला रीतसर खतपाणी घातलं जातं तिथल्याच एका कर्नलच्या पत्नीकडून, जी त्या संपूर्ण बॅरॅक्समध्ये एकमेव स्त्री होती. ती त्यांना पळून जायला मदत करते. एवढंच नव्हे, तर ती मदत करत असताना त्यांनी काय काळजी घ्यावी, त्यांनी काय करू नये, कधी पळावं, कसं पळावं, कुठे पळावं, हे सगळं ती मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने स्लावोमिर रॉबिस यांना करते. स्लावोमिर रॉबिस अशा मताची काही माणसं गोळा करतात. विशेषतः 6 लोक असतात ते, आणि ही 6 आणि रॉबिस एकूण 7 लोक अगदीच बर्फवृष्टी खूप झाली असताना तिथून पळ काढतात आणि सायबेरियाचा संपूर्ण प्रदेश पायपीट करत ओलांडणं, बैकल सरोवराला वळसा घालून ट्रान्स सायबेरियन मार्ग ओलांडून गोबीचा वाळवंट, गोबीच्या वाळवंटातून मंगोलिया, तिथून तिबेट आणि शेवटी भारत
हा त्यांचा प्रवास. विशेष म्हणजे त्या काळातसुद्धा या परदेशी लोकांना आपल्या भारताबद्दल एवढी कणव का होती हे लक्षात घेण्यासारखं आहे. ते भारताकडेच त्यांनी पलायन का केलं आणि भारत हा किती सुरक्षित देश तेव्हासुद्धा होता हे या पुस्तकावरून आपल्याला वाचायला मिळेल. याची तयारी करत असताना त्यांना काय काळजी घ्यावी, अगदी खाण्यापिण्याच्या वस्तू कितीतरी दिवस सुकवून त्या जमा करून ठेवाव्यात, अंगावर घालण्यासाठी कातड्याचे बूट किंवा कपडे तयार करण्यासाठी कातडे चोरून लपवून ठेवायचं, ते स्वतःच्या हाताने तयार करून स्वतःची तयारी करावी, यासाठी त्यांना सुमारे 3 महिने लागले. आणि या 3 महिन्यानंतर सुमारे 1 वर्षपर्यंत म्हणजे 9 महिने ते नुसते चालत राहिले. मधल्या काळात क्रिस्टिना नावाची एक मुलगी जी 17 वर्षाची होती तीही त्यांना मिळाली आणि त्यांचा प्रवास किती खडतर झाला, त्यांना किती मानसिक वेदना झाल्या, ब्रिटिशांनी त्यांना कशी चांगली मदत केली. मधल्या काळात त्यांना जे मंगोलियामध्ये त्यांचं स्वागत झालं ते किती उच्च दर्जाचं होतं हे सगळं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल की माणसाची इच्छाशक्ती आणि नियोजन कौशल्य जर असेल तर माणूस कोणत्याही संकटावर कसा मात करू शकतो. या मंडळींना 1-2 वेळा चोऱ्यासुद्धा कराव्या लागल्या, कारण खायला काही नाही. गोबीच्या वाळवंटामध्ये क्रिस्टिना जी अचानक भेटलेली तरुणी, तिने या 6 लोकांवरती इतकं प्रेम केलं की तिचा लळा लागला. पण दुर्दैवाने पाण्याअन्नाअभावी तिला गोबीच्या वाळवंटात मृत्यू आला. यांच्यातील आणखी एक मित्र, यांचा सहकारी मायकोवॅस्की, हा सुद्धा पाण्याअन्नाअभावी गतप्राण झाला. एवढं असूनही यांचा प्रवास चालूच राहिला. 4000 मैलांचा प्रवास पूर्ण करून जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांना आपल्या नवीन जीवनाच्या आशा दिसायला लागल्या. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. लेखकांना हे सुचवायचं आहे की दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे शिस्त असावी. कुठलीही परिस्थिती असो तिला तोंड देण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये निर्माण करावी. हे आणि अनेक असं काही शिकवून जाणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक आपल्याला कोणत्याच शब्दावर असं निराश करणारं नाही, तर यात नवीन आणखी आपल्याला काय शिकायला मिळेल हे आणि अशा गोष्टी संशोधन करण्यासाठी पूरक ठरेल असं हे पुस्तक आहे. आणि म्हणून हे वाचनीय पुस्तक आहे. हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. हे पुस्तक नक्की लोकांनी वाचावं असं मला वाटतं. कर्नल उशाकॉवच्या पत्नीच्या मदतीने स्लॉमीर रॉबिस आणि त्यांचे 6 साथीदार जे वेगवेगळ्या देशाचे होते, वेगवेगळ्या धाटणीचे होते, कोणी वास्तुशिल्पी, कोणी इंजिनियर, कोणी सैनिकी अधिकारी, कोणी आणखी काही, या सर्व मंडळींनी मार्च महिन्यात तिथून पळून जाण्याचा बेत आखला. आणि त्यामध्ये पळून जायचं म्हटलं की 2-3 महिने पुरेल एवढं अन्न पाहिजे. आणि मग 6 लोकांना पुरेल असं अन्न, इतकं अन्न जमा करायचं कसं, तर रोज त्यांना जे पाव मिळायचे त्या पावामधला काही भाग हा जपून ठेवायचा आणि तो चुलीवर भाजून किंवा शेगडीवर भाजून तो कडक टोस्ट सारखा झाला की तो कुठेतरी लपून ठेवायचा. आणि हा क्रम त्यांचा आता सुरू झाला. कातड्यांच्या चपला तयार करायला पाहिजे, थंडीपासून बचावासाठी कपडे हवेत,
म्हणून सैन्याने जे प्राणी मारलेले असायचे त्याची कातडी पळवणं, त्यानंतर काही अस्त्र पाहिजे म्हणून उषा कावच्या पत्नीने दिलेली कुऱ्हाड, एक स्लामीजने स्वतः तयार केलेला सुरा, एक लोखंडी खिळा, असं काही साहित्य त्यांनी जमा केलं जे त्यांना या खडतर प्रवासामध्ये कामी येणार होतं. आणि हे करत असतानाच, त्यांची योजना चालू असतानाच त्यांना हेही बघायचं होतं की आपण जेव्हा इथून निघायचं आहे त्यावेळी आपण कोणाच्या नजरेत पडता कामा नये. आणि म्हणून सैन्यांची गस्त जी आहे रात्रीची ती कशी आहे, त्यांच्या मागे येणारी कुत्री किती उशिरा येतात, या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्यांना त्यावेळी घ्यावा लागला. आणि त्यानुसार त्यांची गस्त तिथून गेल्या पण ज्या दिवशी जास्तीत जास्त हिमवृष्टी असल्यामुळे कोणी बाहेर पडणार नाही याची काळजी घेऊनच त्यांना पळावं लागलं. म्हणजे पळायचं संकटही ओढून घ्यायचं, पण ते आणखी संकटात. हिमवृष्टी जास्त झाली तेव्हा आपल्याला चालणं शक्य होत नाही, पण अशाच काळात त्यांना इथून पलायन करायचं आहे. आणि ते झालं. जून महिन्यामध्ये यांचं पलायन सुरू झालं. त्या आर्टिक सर्कलमधून सायबेरियाचा पूर्ण भाग ओलांडत असताना रात्र दिवस कळत नव्हते, पण तरीसुद्धा यांचं चालणं अखंड होतं. अन्नाचा साठा जेमतेम होता, पण तरी तो पुरवायचा या पद्धतीने त्यांचं सुरू होत असतानाच एक दिवस अचानक एका झुडपाजवळ आवाज येतो. सगळे थबकतात. बघितलं एक तरुणी, तीही यांना घाबरून पळण्याचा प्रयत्न करते. शेवटी यांची भेट झाली. ती तरुणीसुद्धा अशाच एका ठिकाणून पळालेली असते, कारण तिच्यावर झालेला अन्याय तो तिला सहन होत नाही. तिच्या आईवडिलांची झालेली कत्तल, म्हणजे अर्थात रशियनांनी केलेली कत्तल, आणि ती ज्या ठिकाणी काम करायला जाते तिथल्या एका अधिकाऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा केलेला प्रयत्न, यातून तिची सुटका स्वतः करून घेते आणि माहीत नसलेल्या कुठल्या तरी जागेसाठी ती तिथून पसार होते. यांच्याशी भेट झाली. ती यांच्यातलाच एक भाग झाली. यांनीही आपल्या धाकट्या बहिणीसारखं तिला सांभाळलं. तिनेही त्यांच्यावर तितकंच प्रेम केलं, तेवढीच काळजी घेतली. आणि आता या 8 लोकांची टोळी सायबेरिया बैकल सरोवर पार करत करत गोबीच्या वाळवंटात येतो. मध्ये यांना अन्नासाठी चोरी करावी लागते. एका ठिकाणी डुकरांचा आवाज येतो. एक डुक्कर पळवलं गेलं. एका ठिकाणी बटाट्याची चोरी करावी लागली. करणार काय? अन्न तर हवंच. पण गोबीच्या वाळवंटामध्ये खायला साप मिळत, पण प्यायला पाणी नव्हतं मिळत. आणि अशातच अन्न आणि पाण्या वाचून 17 वर्षाची तरुणी ख्रिस्तिना पहिल्यांदा या भुकेची बळी ठरली. गोबीच्या वाळवंटाने तिला आपल्यात सामावून घेतलं. दुसरा बळी मायकोवॅस्की याचाही गेला. एवढं मोठं दुर्दैव कोसळलं असताना सुद्धा आपल्याला इथून निसटलंच पाहिजे, आणि म्हणून ही मंडळी चालत राहिली. शेवटी एक वेळ अशी आली, त्यांना मंगोलिया दिसला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की आपण आहोत कुठे, चीनमध्ये की मंगोलियात.
मंगोलियामध्ये त्यांचं झालेलं स्वागत लोकांकडनं, त्यानंतर तिबेटमध्ये आल्यावर स्थानिक लोकांनी तिथल्या त्यांचा केलेला आदर हा अवर्णनीय आहे असं रॉबिन्सच्या अनुभवावरून कळतं. भारतात आल्यानंतर हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाले. त्यांनी यांची मानसिक तपासणी केली असता हे मानसिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल झाले होते, कारण यांनी 4000 मैलांचा प्रवास चालून पूर्ण केला होता. सुमारे 8 ते 10 महिने यांना लागले होते आणि शेवटी ब्रिटिशांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना कामं देऊन त्यांचं जीवन सुसह्य केलं असंच या पुस्तकावरून दिसून येतं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.